Friend, today we'll discuss about lecture number 6 सेक्शन फॉर्म्युला. विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या पिरियडमध्ये सेक्शन फॉर्म्युलाला सुरुवात केली होती. त्या सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये इंटरनल डिव्हिजन आणि एक्सटर्नल डिव्हिजन या दोन टॉपिकचा आपण अभ्यास करून राहिलेलो आहे. यामध्ये इंटरनल डिव्हिजनचा प्रूफ कसा करायचा हे काल मी तुम्हाला शिकवलं होतं. आज एकदा आपण इंटरनल डिव्हिजनची रिव्हिजन घेऊ, त्याच्यानंतर एक्सटर्नल डिव्हिजन आधारित प्रूफ तुम्हाला शिकवायचा आहे. पहा, सेक्शन फॉर्म्युलामधला पहिला प्रकार इंटरनल डिव्हिजन काल झाला होता. या ठिकाणी सेगमेंट ए ऑफ वेक्टर ए, सेगमेंट बी ऑफ वेक्टर बी. एक सेगमेंट ए बी आहे. या सेगमेंट ए बीचे ए आणि बी हे दोन एंड पॉईंट आहे. सपोज पॉईंट आर डिवाइड्स ए बी, पॉईंट आर डिवाइड्स ए बी internally in the ratio m:n, internally in the ratio m:n, then prove that r is equal to mb plus na upon m plus n. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हे प्रूव्ह करण्यासाठी पण या ठिकाणी ओरिजिन घेतला होता. या ओरिजिनपासून वेक्टर ओ ए ओ बी सेम डायरेक्शन आणि ओ आर ऑल्सो सेम डायरेक्शन त्या ठिकाणी कन्सिडर केला होता आपण. हा वेक्टर ए असेल, हा वेक्टर बी असेल, हा वेक्टर आर असेल, बरोबर आहे. देन आपण काय प्रूव्ह केलं होतं, हिअर पॉईंट आर डिवाइड्स ए बी इंटरनली इन द रेशो m:n. हिअर ए आर बी ॲज सेम लाईन्स और सेम डायरेक्शन, देन लेंथ ऑफ ए आर, बरोबर आहे, अपॉन लेंथ ऑफ ए बी आर बी मस्ट बी इक्वल टू m/n असं आपण कन्सिडर केलं होतं. या कन्सिडरमध्ये n टाइम्स वेक्टर ए आर मस्ट बी इक्वल टू m टाइम्स वेक्टर आर बी असं कन्सिडर केलं होतं. पहा, या ए बीला आरने डिवाइड्स केलं इन द रेशो m:n, बरोबर. ही डायरेक्शन त्याची सेम डायरेक्शनला आहे. मग ए आर अपॉन आर बी इज इक्वल टू m/n. n टाइम्स ए आर मस्ट बी इक्वल टू m टाइम्स आर बी. ए आर काढण्यासाठी आपण ट्रायंगल यूज केला होता. ए आर काढण्यासाठी ट्रायंगल यूज केला होता. त्या ट्रायंगलचं नाव आहे ओ ए आर, बरोबर. इन ट्रायंगल लॉ ओ ए प्लस ए आर मस्ट बी इक्वल टू ओ आर, मस्ट बी इक्वल टू ओ आर. व्हॉट इज ओ ए प्लस ए आर मस्ट बी इक्वल टू वेक्टर आर, दॅट इज ए आर मस्ट बी इक्वल टू आर मायनस ए. काय आलता आपला ए आर मस्ट बी इक्वल टू आर मायनस ए. सिमिलरली इन ट्रायंगल ओ आर बी, हा ओ आर बी बाय ट्रायंगल लॉ काय आलता तुमचा, वेक्टर ओ आर प्लस आर बी इज इक्वल टू ओ बी. वेक्टर ओ आर प्लस आर बी इज इक्वल टू वेक्टर ओ बी. वेक्टर ओ आर प्लस आर बी इज इक्वल टू ओ बी, that is vector rb is equal to ob minus or, that is vector rb is equal to b minus r. आपल्याला डायरेक्टली काढल्या जाते बाय द कन्सेप्ट ऑफ पोझिशन वेक्टर. या आर बीला बी मायनस आर घेऊ शकतो आणि या ए आरला आर मायनस ए घेऊ शकतो. पण मी ट्रायंगलला यूज केलं म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा, देअरफॉर n टाइम्स आर मायनस ए m टाइम्स बी मायनस आर. या ठिकाणी n टाइम्स आर मायनस n टाइम्स ए इज इक्वल टू m टाइम्स बी मायनस m टाइम्स आर. आर आर क्लोज करा. या ठिकाणी काय आलं पहा, एम आर प्लस एन आर इज इक्वल टू एम बी प्लस एन ए. आर कॉमन काढला, काय आलं पहा, एम प्लस एन इज इक्वल टू एम बी प्लस एन ए, दॅट इज आर इज इक्वल टू एम बी प्लस एन ए upon m plus n. This is the proof for section formula. This is a proof for section formula for internal division. हा इंटरनल डिव्हिजनचा थेरम आहे. नवीन सिलेबसमध्ये 6 थेरम आहे तुमचे. मग कटला कोणचा तुमचा, पॅरलोलो पाईप आणि टेट्राहेड्रॉनचा व्हॉल्यूम हा कन्सेप्ट कटलेला आहे. हा जसाच्या तसा आहे आपला, त्याच्यामुळे पूर्ण लक्ष द्यायचं. प्रूफ कसा द्यायचा, डायग्राम काढायची. डायग्राम काढल्यानंतर ए आर अपॉन आर बी इज इक्वल टू m/n संपला थेरम. वेक्टरच्या भाषेत घ्यायचा n टाइम्स ए आर इज इक्वल टू m टाइम्स आर बी. याच्यासाठी ट्रायंगल लॉ, याच्यासाठी ट्रायंगल लॉ, रिक्वायर्ड प्रूफ. याच्यावर तुम्ही 4 वेगवेगळे पॉईंट्स काढले होते. समजा एखादा आयच्या रिलेटेड काढायचा असेल, बीच्या जेच्या रिलेटेड, केच्या रिलेटेड, त्याला आपण MBI प्लस NAI अपॉन M प्लस N वेर I इज इक्वल टू 1 2 3 असं म्हटलं होतं.
सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये इंटरनल एक्सटर्नल डिव्हिजन घ्यायचं असेल तर रेशो ऑलवेज K:1 घ्यायचा. के पॉझिटिव्ह आला तर इंटरनल डिव्हिजन, के निगेटिव्ह आला तर एक्सटर्नल डिव्हिजन. त्याच्यानंतर सेंट्रॉइड ऑफ अ ट्रायंगल G इज इक्वल टू A+B+C/3. सेंट्रॉइड ऑफ अ टेट्राहेड्रॉन A+B+C+D/4. अशा प्रकारे आपण याच्या अगोदर कन्सेप्ट शिकलेला आहात. आता आपल्याला थेरम नंबर 6 शिकायचा आहे. त्यामध्ये एक्सटर्नल डिव्हिजन. दोन्ही थेरम जवळजवळ घेण्याच्या मागचंच कारण आहे तुम्हाला दोघांमधला डिफरन्स कळला पाहिजे. एका ठिकाणी फक्त ॲझ्युम करणं पडते, सपोज करणं पडते, थेरम तयार होतो. डायग्रामवर आधारित थेरम आहे. सगळेजण बोर्डवर पहा. A of A, B of B, any 2 points in the space, and R of R be the third point on line AB, dividing the segment AB externally in the ratio m:1. Then prove that R is equal to MB minus NA upon M minus N. तुम्ही जर डायग्राम काढली असेल तर पहा. लेट स्मॉल वेक्टर A, स्मॉल वेक्टर B, स्मॉल वेक्टर R be the position vector of capital A, B, R with respect to origin. भाषा कशीही बदलू शकतो आपण प्रॉब्लेमची. पहा, वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर आर बी द पॉईंट पोजिशन वेक्टर ऑफ ए, बी, आर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. देअरफोर पहा काय आलं डायग्राममध्ये. वेक्टर ओ ए इज इक्वल टू ए, वेक्टर ओ बी इज इक्वल टू बी आणि वेक्टर ओ आर इज इक्वल टू आर. बरोबर आहे. हे आपण कन्सिडर केलं त्या ठिकाणी असं झालेलं असेल. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का त्या ठिकाणी. आता जो गिव्हन पॉईंट्स आहे त्याच्याकडे लक्ष द्या. गिव्हन पॉईंट्समध्ये काय म्हटलं त्यानं की ए बी डिवायडिंग सेगमेंट लाईन ए बी डिवायडिंग सेगमेंट ए बी एक्सटर्नली इन द रेशो m:1. हे बघ पॉईंट आर ऑफ वेक्टर आर डिवाइड्स ए बी. बरोबर आहे. एक्सटर्नली ए बी एक्सटर्नली इन द रेशो m:1. या वाक्यातला तुम्हाला डिफरन्स कळला पाहिजे. या ठिकाणी सेम पॉईंट होता. आरनं ए बीला डिवाइड्स केलं पण इंटरनली केलं म्हणजे ए बीच्या मधात हा आर पॉईंट होता. बरोबर आहे. एक्झॅक्ट इन बिटवीन हे नाही पण ए बीच्या मधात कुठंतरी प्रेझेंट होता. तो रेशो होता m:1 असं सांगितलं होतं. आता तो काय म्हणतो या ठिकाणी आर ऑफ वेक्टर आर डिवाइड्स ए बी एक्सटर्नली. आता ए बीला आरनं डिवाइड्स केलं एक्सटर्नली म्हणजे हा ए आणि हा बी याच्या बाहेर आर आहे. याच्या बाहेर काय आहे तुमचा आर. त्यावेळेस त्यानं एक्सटर्नल डिवाइड्स केलं इन द रेशो m:1. याला जर डिवाइड्स केलं असेल एक्सटर्नल इन द रेशो m:1 देअरफोर पहा देअरफोर ए बी आर दिसला का पहा ए बी आर ऑन सेम लाईन. और तुम्ही असे येऊ शकता ए बी आर ऑन सेम लाईन और आर ए बी आर ऑन सेम लाईन. कोणतीही भाषा तुम्ही वापरली चालते. ए बी आर जो दिसतो तुम्हाला सरळ सरळ एका रेषेवर आहे किंवा आर ए बी म्हणा तो बी तुमच्या सरळ सरळ एका रेषेवर आहे. म्हणजे या ठिकाणी ए बीला डिवाइड्स केलेलं आहे पण बाहेरून केलेलं आहे. तुम्हाला इंटरनल एक्सटर्नलचा दोन्ही टाईपचा अर्थ माहिती आहे. हा ए बीच्या मधात आहे म्हणून इंटरनल डिव्हिजन, हा ए बीच्या बाहेर आहे म्हणजे एक्सटर्नल डिव्हिजन. आता देअरफोर मग इथं कसं आलं तर पहा बरं. ए आर अपॉन आर बी बरोबर m/n आलं होतं. इथं काय येईल पहा. सपोज या ठिकाणी आपण इमॅजिन करू ए आर पूर्ण ए आर बरोबर आहे अपॉन आर बी किंवा बी आर म्हणा. बी आर म्हटलं तरी चालते, आर बी म्हटलं तरी चालते. पहिले तुम्ही आर बी म्हणा. ए आर अपॉन आर बी मस्ट बी इक्वल टू m/n. और सपोज असं म्हणू शकतो या ठिकाणी सपोज ए आर अपॉन बी आर must be equal to m/n. that is AR and BR are same direction. आपण इमॅजिन केलं प्रूफसाठी की ए आर आणि बी आर हे सेम डायरेक्शन आहे. ॲक्च्युअलमध्ये काय पहा ए आरची ही डायरेक्शन आहे आणि बी आरची अपोजिट डायरेक्शन आहे. म्हणजे तुमचा ए आर इकडं चाललेला आहे पूर्ण हे बघा वेक्टर हा ए आर आणि बी आर तिकून इकडे चालला. म्हणजे या बोटाकडे जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर ही ए आरची डायरेक्शन आहे आणि ही तुमची आर बीची डायरेक्शन आहे. बरोबर आहे. आता मायनस साईन घेतली तर आपल्याला तसंही प्रूव्ह केलं जाते. दोन्ही पद्धतीने सांगतो. पण जर आपण सपोज केलं इमॅजिन केलं की ए आणि बी आर सेम डायरेक्शन प्रूफ ताबडतोब येतो. काय येतो पहा n टाइम्स ए आर इज इक्वल टू m टाइम्स बी आर. n टाइम्स ए आर अपॉन m टाइम्स बी आर. इथं आपल्याला कन्फ्युजिंग अवॉइड करायचं असेल तर याच्यासारखा ट्रायंगल लॉ लावायची गरज नाही.
तुम्हाला माहिती आहे ए बीचा पोझिशन वेक्टर काय लिहायचं असते, पोझिशन वेक्टर ऑफ बी मायनस पोझिशन वेक्टर ऑफ ए असं लिहू शकता. तसंच या ए आरला आपण वेक्टर आर मायनस ए इज इक्वल टू एम टाइम्स आर मायनस बी असंही लिहिलं चालते. तुम्हाला सर तुम्ही इथं काऊन लिहिलं नाही, इथंही लिहिलं चालते. आपण दोघांमधला डिफरन्स तयार करण्यासाठी इथं ट्रायंगलला यूज केला, इथं ट्रायंगलला यूज केला आणि मग सोडवलं. डायरेक्ट जरी सोडवलं तरी मार्क भेटतात, पण दोघांमध्ये काय डिफरन्स आहे हे सांगण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी आपण दोघांमध्ये फरक केलेला आहे, इंटरनल एक्सटर्नल डिव्हिजनचा फरक. ए आर अपॉन आर बी इज इक्वल टू एम बाय एन. इथं काय आहे पहा, ए आर अपॉन आर बी, इथंसुद्धा तेच तर घडून राहिलं. ए आर अपॉन फक्त आर बीच्या जागी आपण या ठिकाणी बी आर कन्सिडर केलेले. काय कन्सिडर केलेलं आहे, बी आर. ए आर अपॉन बी आर इज इक्वल टू एम बाय एन. ए आर म्हणजे आर मायनस ए, बी आर म्हणजे आर मायनस बी. एन टाइम्स आर मायनस एन टाइम्स ए, एम टाइम्स आर मायनस एम टाइम्स बी. बरोबर. आता काय करायचं, आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम डेव्हलप करायचा आहे. बरोबर आहे की नाही. मग प्रॉब्लेम डेव्हलप करण्यासाठी आपल्याला एम बी मायनस एन ए पाहिजे. याला इकडं बोलवा, याला इकडं घ्या, याला इकडं घ्या. हा निगेटिव्ह इकडं आल्यामुळं पॉझिटिव्ह झाला एम बी. हा एन ए जसाच्या तसा मायनस एन ए, एम आर जसाच्या तसा मायनस एन आर. पहा एम बी पॉझिटिव्ह झाला ह्या जसाच तसा, हा एम आर जसाच तसा हा तिकडे गेला. इथून काय झालं पहा तुमचं, एम बी मायनस एन ए इज इक्वल टू आर एम मायनस एन. दॅट इज आर इज इक्वल टू एम बी मायनस एन ए अपॉन एम मायनस एन. दिस इज द प्रूफ फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. दिस इज द प्रूफ फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. हा तुमचा एक्सटर्नल डिव्हिजनचा प्रूफ आहे. पहा काहीच फरक नाही इंटरनल एक्सटर्नल डिव्हिजनमध्ये. दोन्ही समोरासमोर कंपॅरिझन स्टडी करण्यासाठी याची रिव्हिजन केलेली आहे गरज नसताना. हा सांगून राहिलेलं आहे की आरनं ए बीला डिवाइड्स केलं एक्सटर्नली इन द रेशो एम इज टू एन. देअर फोर एवढं लक्षात ठेवायचं, ए आर अपॉन आर बी बरोबर एम बाय एन. ए आर अपॉन आर बी इज इक्वल टू एम बाय एन. पण आता जर आर बी घेतला ना तर इथं निगेटिव्ह साईन घेणं पडते. मग ते जर अवॉइड करायचं असेल, सपोज ए आर अँड बी आर द सेम डायरेक्शन, देअर फोर ए आर अपॉन बी आर मस्ट बी इक्वल टू एम बाय एन. क्रॉस मल्टिप्लाइड करा, ए आरला आर मायनस ए घ्या, बी आरला आर मायनस बी घ्या. हा तुमचा प्रूफ झाला सेक्शन फॉर्म्युल्याचा. फक्त इथं आपण जरा कॉन्ट्रडिक्शन पार्ट घेतला, ए आर बाय बी आर इज इक्वल टू एम बाय एन. डायग्राम म्हणते ए आर अपॉन आर बी असं घे. जर समजा आपण असं केलं तर काय होते पहा, एक्सटर्नल डिव्हिजनमध्ये जर आपल्याला प्रूफ वेगळ्या मेथडनं प्रूव्ह करायचा असेल तर काय चेंजेस होतात पहा, म्हणजे मनातला पूर्ण कन्सेप्ट निघून जातो. ओ आर हे बघा, वेक्टर ए आर अपॉन आर बी इज इक्वल टू एम बाय एन. ॲक्च्युअल आपण तिथं बी आर घेतला, तुम्ही जर आर बी घेतलात काय होते पहा, एन टाइम्स ए आर इज इक्वल टू एम टाइम्स आर बी. बट ए आर बी आर इथं ए आर अँड आर बी अपोजिट डायरेक्शन. म्हणजे इथं असं येते एन टाइम्स ए आर इज इक्वल टू मायनस एम टाइम्स आर बी. निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट ए आर अँड बी आर आर अपोजिट डायरेक्शन. मग इथं काय आलं बा, एन टाइम्स आर मायनस ए इज इक्वल टू मायनस बी मायनस आर. इथं काय येईल पहा, एन टाइम्स आर मायनस एन टाइम्स ए इज इक्वल टू मायनस एम बी मायनस ऑफ मायनस प्लस एम आर. बरोबर आहे का. मग या ठिकाणी काय येईल पहा तुमचा, इथं येईल तुमचा एन ए. बरोबर आहे, एम बी मायनस एन ए. पहा प्रूफ काय तुमचा, एम बी मायनस एन ए. हा इकडे येईल आणि हा इकडे जाईल. हा येईल पहा एम बी मायनस एन ए इज इक्वल टू एम आर मायनस एन आर. एम बी मायनस एन ए अपॉन एम मायनस एन इज इक्वल टू आर. असाही प्रूफ आला आणि असाही प्रूफ आला. लक्षात ठेवायचं, हेच कन्फ्यूज होते मॅक्सिमम टाईप्स. हा पार्ट कन्फ्यूज होतो. इथं सपोज करायचं ए आर अँड बी आर आर सेम डायरेक्शन, म्हणजे ए आर अपॉन बी आर इज इक्वल टू एम बाय एम. आर बी घेतलं तर निगेटिव्ह साईन घेणं पडते, मग निगेटिव्ह घेतलं तर बरोबर येते. ते लक्षात ठेवायचं. डायग्राम पाहायची, सरळ सरळ पोझिशन वेक्टर लिहायचा, ए आर अपॉन बी आर घ्यायचा, एम बाय एन घ्यायचा. बी आर घेतला तर काही निगेटिव्ह घ्यायचं नाही. जर आर बी घेतलं तर निगेटिव्ह साईन घेणं पडते.
RB घेतलं तर निगेटिव्ह साईन घेणं पडते, तसंही लिहिलं तर मार्क पडतात. या ठिकाणी आपले व्हेक्टरमधला जो इंट्रोडक्शन पार्ट मेन पार्ट असतो ते 6 थेरम संपलेले. जर थेरम समजले तरच प्रॉब्लेम येतात, नाही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही सर आम्ही विदाऊट थेरम प्रॅक्टिस करतो, मग तुमच्या लक्षात राहणार नाही. त्याच्यामुळं पहिले 6 थेरम पूर्ण सिस्टमॅटिक लिहून पहा, नंतर आपल्याला समोर जायचं. मित्रांनो, याच्या अगोदर आपण वेक्टर चालू करायच्या अगोदर वेक्टर इन प्लेन आणि वेक्टर इन स्पेस हे इंट्रोडक्शन शिकवलंच होतं. पण नवीन पुस्तकामध्ये तेच पॉईंट वेगळ्या पद्धतीने रिअरेंज केलेले, म्हणून आपण एकदा त्यांना डिस्कशनमध्ये घेऊ, म्हणजे तुम्हाला त्याच्यामधला डिफरन्स ताबडतोब कळेल. काहीच दिलेलं नाही, अगोदर आपण जे बोललो बेसिकमध्ये तेच पॉईंट आहे, फक्त त्यांना वेगळ्या भाषेत सांगितले, आपण एकदम सिंपल भाषेत तयार करणार आहे. पहा, वेक्टर इन 2 डायमेन्शनल सिस्टीम. समजा हा पेन हा बोर्डवर दाखवणे म्हणजे 2 डायमेन्शनल सिस्टीम. मग या पेनचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी आपल्याला एक्स आणि वायची गरज पडते, म्हणजे ज्या प्लेनमध्ये प्रेझेंट असेल त्याची गरज पडते. मग या ठिकाणी हा प्लेन जर इथं प्रेझेंट असेल तर आपल्याला सरळ सरळ एक्स वायची गरज पडेल. मग या ठिकाणी वेक्टर इन 2 डायमेन्शनल सिस्टीम एक्स वाय प्लेन दिलेलं आहे, हा तुमचा ओरिजिन दिलेला आहे, ओरिजिनपासून पी पॉईंट घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे जनरल कोऑर्डिनेट जॉमेट्री तुम्हाला माहिती आहे. सपोज द कोऑर्डिनेट ऑफ पी इज ए ऑफ बी. मग आय जे के आर युनिट वेक्टर ॲक्टिंग अलॉंग एक्स अँड वाय ॲक्सिस. या आय आणि जे वायला युनिट वेक्टर ॲक्ट झालेले ते तुमचे आय आणि जे. मग आता पोझिशन वेक्टर, लेट पोझिशन वेक्टर ऑफ ओ पी बरोबर आहे इज गिव्हन बाय ओ पी बरोबर काय असेल तुमचा, इथं असेल ए आय प्लस बी जे. झालं. तुम्हाला जर एखादा पॉईंट व्हेक्टरच्या भाषेत 2 डायमेन्शनलमध्ये रिप्रेझेंट करायचा असेल तर तो रिप्रेझेंट करण्यासाठी हा ए बी दिलेला आहे, तर ए आय प्लस बी जे असं घ्यायचं. हा ए हा मॅग्निट्यूड असेल म्हणजे त्याचं अंतर असेल एक्सपासून या पॉईंटचं पीचं, आणि बी हे वायपासून अंतर असेल तर वेक्टरच्या भाषेमध्ये ओ पी बरोबर ए आय प्लस पी जे बी जे असं झालं. याचा मॅग्निट्यूड जर तुम्हाला काढायचा असेल तर वेक्टर ओ पी इज इक्वल टू अंडररूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हाच पॉईंट पुस्तकामध्ये वेगळ्या भाषेत रिप्रेझेंट केलेला आहे. समजा या पीच्या जागी तुमचा 3,4 असा पॉईंट जर आलेला असेल तर याचं पोझिशन वेक्टर काय येईल पहा, वेक्टर ओ पी इज इक्वल टू या ठिकाणी येईल तुमचा 3i प्लस 4j. काय आला तुमचा 3i प्लस 4j. तुम्ही सांगा सर आय जे कोण आहे, आय जे आर द युनिट वेक्टर ॲक्टिंग अलॉंग एक्स ऑर वाय ॲक्सिस. संपलं. हे झालं 2 डायमेन्शनल सिस्टीम. कोणी जर म्हटलं याचं तुम्ही मॅग्निट्यूड करा, मग मॅग्निट्यूड ऑफ ओ पी मस्ट बी इक्वल टू मॅग्निट्यूड म्हणजे लेंथ, ते किती येईल पहा 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर मस्ट बी इक्वल टू 5. इथं 9, इथं 16, 25 बाहेर आलं तर 5. हे झालं तुमचं 2 डायमेन्शनल सिस्टीम. हे तुम्हाला माहीत होतं, तेच पुस्तकात त्यानं वेगळ्या भाषेमध्ये रिअरेंज केलेलं आहे. हे झालं तुमचं वेक्टर इन 2 डायमेन्शनल सिस्टीम, याला म्हणतात 2D. याचा अभ्यास तुमचा ऑलरेडी आहे. आता 3 डायमेन्शनल सिस्टीम 3D असं नाव आलेलं आहे. आपण ज्यावेळेस घराचं बांधकाम करायचं असेल त्यावेळेस हा शब्द लय पटकन आपल्याला कामात पडतो. घराचा 3D काढावा. 3Dमध्ये 2 प्रकार असतात, इंटरनल डिव्हिजन आणि एक्सटर्नल डिव्हिजन. ॲक्च्युअल डिव्हिजन शब्द म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल, म्हणजे आपल्या घरातलं बाहेरचं चित्र कसं असेल आणि आतलं चित्र कसं असेल. एक्सटर्नल म्हणजे बाहेरचं, इंटरनल म्हणजे आतलं. मग त्यामध्ये आर्किटेक्ट असतात, ते आर्किटेक्ट तुम्हाला प्लॅन देऊन इंटरनल एक्सटर्नल स्ट्रक्चर तुमचं घराचं बनवून देतात. तो 3D रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला इमेजिन करायचा असतो. समजा आपल्याला 3 डायमेन्शनल सिस्टीमचा अभ्यास करायचा असेल तर एक्स वाय झेडचा प्लेन विचार करायचा. आता इथं जर आपल्या उघड्या डोळ्यानं जर पाहिलं तर मी असं म्हणतो एक्स वाय झेड तिन्ही ॲक्सिस एकमेकाला परपॅन्डिक्युलर आहे. तिन्ही ॲक्सिस एकमेकाला काय आहे, परपॅन्डिक्युलर आहे. लगेच तुम्ही म्हणता काही सर हे आम्हाला 90 डिग्री वाटते, हा अँगल तर आमचा 120चा आहे, हा अँगल तर आमचा 130चा आहे. 3Dचा तोच कॉन्सेप्ट असतो, दिसताना वेगळं दिसते, ॲक्च्युअलमध्ये वेगळं असते. बरोबर आहे. आता आपल्याला इथे दिसत नाही, आपण घरांच्या भिंतीकडे जर पाहिलं तर ही जी लाईन असते आडवी ही सरळ आणि ही इकडं गेलेली बरोबर 90 डिग्रीचा कोपरा पहा तुम्ही घरातला. एक उभी रेष एक इकडे गेलेली आणि एक इकडे गेलेली बरोबर 90 डिग्री दिसते. तेच प्लेन ऑफ पेपरवर काढायचं 90 डिग्री दिसत नाही. हाच तर 2D आणि 3D मधला फरक आहे. 3Dमध्ये आपल्याला इमॅजिनेशन करायचं असते. आपण असं म्हणतो बा एखादा चेंडू असेल खेळायचा, फुटबॉल असेल
हा तुमचा स्पेरिकल आहे. मग स्पेरिकल असल्यानंतर ज्यावेळेस म्हणजे डोळ्यासमोर येतो, आपण कितीही प्रयत्न केला तर आपल्याला एक बाजू दिसते, दुसरी बाजू इमॅजिन करणं पडते, जशी इकडून आहे तिकडून तशी असली पाहिजे. आता चेंडू लहान असल्यामुळे तुम्ही जाऊन पाहू शकता असा तिकडून जाऊन, पण आपण अर्थले जर म्हटलं तिकडून जाऊन पाहायचं शक्य होते का? नाही. हे इमॅजिनेशन असते. ते झालं तुमचं 3D. या 3Dमध्ये काय करायचं, समजा पी पॉईंट हा या 3Dमध्ये प्रेझेंट आहे. 3Dमध्ये म्हणजे या डायग्राममध्ये पहा, इथं प्लेनच्या कॉम्बिनेशनच्या आत बसलेला आहे, तसा हा पॉईंट पी असेल. आणि या पॉईंट पीचा तुम्हाला पोझिशन वेक्टर लिहायच्या अगोदर IJK आर युनिट वेक्टर ॲक्टिंग अलॉंग XYZ ॲक्सिस. IJK आर युनिट वेक्टर, डेफिनेशन सांगितली युनिट वेक्टरची, ॲक्टिंग अलॉंग XYZ ॲक्सिस. देअरफॉर पोझिशन वेक्टर ऑफ P that is OP must be equal to काय असेल पहा मित्रांनो, AI प्लस BJ प्लस CK. काय असेल OP बरोबर AI प्लस BJ प्लस CK. समजा Pच्या जागी तुमचा 1 2 3 आला. काय आला तुमचा 1 2 3, तर वेक्टर OP बरोबर काय येईल, I प्लस 2J प्लस 3K. कोणी म्हटलं त्याचं मॅग्निट्यूड काढा, ओपीचं मॅग्निट्यूड लेंथ ओरिजिनपासून किती अंतरावर आहे, तर वेक्टर OP बरोबर अंडररूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. हा त्याचा मॅग्निट्यूड किंवा लेंथ त्या पॉईंट Pची प्रेझेंट असते. हा पेन जर मी इथं घेतलेला आहे स्पेसमध्ये, मला याचा अंतर जर काढायचा असेल, समजा याची कोऑर्डिनेट ABC आहे, तर याचा पोझिशन वेक्टर पहिले किती येते माहिती आहे का, याचा पोझिशन वेक्टर येते OP मस्ट बी इक्वल टू AI प्लस BJ प्लस CK. मग याचा मॅग्निट्यूड काढण्यासाठी याचे जे कोइफिशियंट दिलं आहे IJKचे त्याचा स्क्वेअर घ्यायचा. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, ते झालं तुमचं 3 डायमेन्शनल सिस्टीम. 3D शिकवलेलं होतंच ऑलरेडी, पण चला म्हटलं डबल एकदा पुस्तकाच्या भाषेत आपण त्याला तयार करू. त्याने एकदम कॉम्प्लिकेटेडमध्ये रिअरेंज केलं, आपण सिम्पल भाषेत उदाहरण घेऊन सॉल्व करू शकतो. तिसरा त्याच पॉईंटचा दुसरा पॉईंट दिला. हा जर मी म्हटलं तुम्हाला पॉईंट स्पेसमध्ये, तुम्हाला इमेजिन वाटलंच नाही स्पेसमध्ये, तुम्हाला समजूच नव्हतं लागलं. हा पेन इथं दाखवला प्लेनमध्ये, इथं दाखवला स्पेसमध्ये. तो प्लेन ऑफ पेपरवर दाखवण्यासाठी ही डायग्राम काढण्याची लय पद्धत तुम्हाला 5 ते 6 वेळा सांगितली. असं रेक्टँगल किंवा स्क्वेअर काढलं, याच्यामधला दुसरा स्क्वेअर बसवा आणि कॉर्नर जोडून टाका, झाली डायग्राम तयार. हे बघा ती डायग्राम इथं उचललेली आहे. हा जो आहे हा तुमचा X ॲक्सिस आहे, हा Y ॲक्सिस आहे, हा Z ॲक्सिस आहे. हा समोर आपल्याला डबल येणारच आहे कुठं ना कुठं, प्रॅक्टिस त्याची चालू आहे. आता हा स्पेस जनरेट केलेला आहे. आपण त्या दिवशी त्या थेरममध्ये पाहिलं होतं वेक्टर इन स्पेसमध्ये पॅरलल पाईपचं उदाहरण घेतलं होतं. त्याचं कारण हे होतं, हा स्पेस रिप्रेझेंट तयार करतो. या स्पेसमध्ये हा पॉईंट P प्रेझेंट आहे, तो एकदम आत आहे त्याच्यात, जसा हा आहे ना तो पॉईंट आहे. मग आता मला काय करायचं, याचे कोऑर्डिनेट शोधून काढायचे. हे पहा हा X ॲक्सिस आहे, हा Y ॲक्सिस आहे, हा Z ॲक्सिस आहे. X ॲक्सिसवर कोणचे युनिट वेक्टर आहे, IJK आत्ता सांगितले. पण मला काय करायचे, आता कोऑर्डिनेट सांगायचे. कोऑर्डिनेट हे तुम्हाला जी डायग्राम दिसते, हा A पॉईंट कोणा ॲक्सिसवर आहे, X ॲक्सिसवर, याचे कोऑर्डिनेट X 0 0 झालं. B पॉईंट कोणा ॲक्सिसवर आहे, Y ॲक्सिसवर, याचे कोऑर्डिनेट सांगा 0 Y 0. 0चा अर्थ X कोऑर्डिनेट 0, याचा Z कोऑर्डिनेट 0 झालं. C कोणावर आहे, झेडवर, हे काय 0 0 Z. आपल्या अभ्यास आहे डबल एकदा पाहायचं त्या ठिकाणी. आता मला प्लेनच्या मधातले पॉईंटचे कोऑर्डिनेट सांगायचे. तुमचा L कोण्या कोऑर्डिनेटमध्ये, X आणि Y. L पहा डायग्राम दिसते ना सरळ सरळ XY मध्ये, म्हणजे इथे कोण आला पहा X Y 0. एकूण एक मुला सांगता आला पाहिजे 0 कॉमन आला, कारण हा XY प्लेनमध्ये. आता मला काय करायचं, Mचे कोऑर्डिनेट सांगायचे. M कोण्या कोऑर्डिनेटमध्ये, YZ मध्ये, म्हणजे इथं काय येईल पहा 0 Y Z. इथलं सिंपल आहे मित्रांनो, तुम्हाला सांगता आला पाहिजे उभं राहून सर 0 कोण आहे. हा 0 Xच्या रिलेटेड, हा YZ प्लेनमध्ये म्हणून 0 YZ आला. हा जर N पॉईंट प्रेझेंट असेल तर हा तुमचा XZ प्लेनमध्ये, याचे कोऑर्डिनेट आले तुमचे X 0 Z. याचे कोऑर्डिनेट आले X 0 Z. आणि ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय आहे, तुमच्या ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0 0 0 झालं. आता राहिले तुमचे Pचे कोऑर्डिनेट. P हा कोण्या प्लेनमध्ये प्रेझेंट नाही आहे, तुम्हाला सांगा काही सांगून राहिले का XY प्लेनमध्ये. आता तुम्हाला इमॅजिनेशनसाठी तर डायग्राम काढलेली आहे. XY म्हणजे असा आत पॉईंट येतो, हा आहे ना हा पेन, हा आहे तुमचा तो असा आत दिलेला आहे, म्हणजे XY झेडच्या कॉम्बिनेशनमध्ये 3 डायमेन्शनमध्ये जाण्यासाठी असं तुम्हाला आत घुसणं पडेल आणि असं जाणवेल हा आत आहे. हा आत म्हणजे हाच पॉईंट आहे, फक्त इथं दाखवला. त्याचे कोऑर्डिनेट असतील तुमचे X Y Z. पटपट आपण याचे पोझिशन वेक्टर बी काढतोय पहा. OP इथंच काढला बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण OC काढू शकतो, OA काढू शकतो, OL काढू शकतो, OB काढू शकतो,
कोणचेही पॉईंट घेऊ शकतो. आत्ताच आपण पाहिलं ओपीचं अंतर जर काढायचं असेल, ओपीचं मॅग्निट्यूड काढायचं असेल, हे पहा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, त्या ओपीच्या ऐवजी एक्स वाय झेड दिलेलं आहे, इथं आलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, सेम आलं सेम. हाच कन्सेप्ट याच्या भाषेत डिस्टन्स ऑफ अ पॉईंट पी फ्रॉम द ओरिजिन, हा इकडंच तर प्रूव्ह केलेला आहे. इथं डायग्राम तयार केली ओ एल स्क्वेअर प्लस एल पी स्क्वेअर. त्यांना काय म्हटलं ओपीचा स्क्वेअर जर मला काढायचा असेल, लेंथ ऑफ ओपी राईट अँगल ट्रायंगल असेल तर ओ एल स्क्वेअर ओ एल प्लस एल पीचा स्क्वेअर. हा राईट अँगल ट्रायंगल तो ओपी बरोबर काय म्हणतो, ओ एल स्क्वेअर प्लस एल पी स्क्वेअर म्हणतो. आपल्याला तेही करायची गरज नाही, सरळ सरळ जाणवं लागलं. याची लेंथ काढण्यासाठी मॅग्निट्यूडचा स्क्वेअर घ्या, पण याच्यानुसार ओ एल बरोबर कोण आलं मग, ओ ए स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर प्लस एल पी स्क्वेअर. ओ ए म्हणजे कोण, एक्स. ए एल म्हणजे कोण पहा, ए एल हा आला तुम्हाला वायच्या रिलेटेड. एल पी बरोबर कोण आला तुमच्या त्या ठिकाणी झेडच्या रिलेटेड. अशा प्रकारे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर हे ओ पीचं डिस्टन्स येते. आता स्पेसमध्ये 2 पॉईंट प्रेझेंट आहे. समजा हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. मग या 2 पॉईंटमधलं मला अंतर मोजायचं, पळत जायचं, स्केलनं मोजता येईल का, नाही मोजता येईल. ते मोजण्यासाठी याचे कोऑर्डिनेट समजा x1 y1 z1 दिले, याचे x2 y2 z2 दिले, तर या 2 पॉईंटमधलं अंतर सांगा. आणि जसं आपण डिस्टन्स फॉर्म्युला लावतो तोच डिस्टन्स फॉर्म्युला 3Dच्या भाषेत आला. पहा डिस्टन्स बिटवीन इट 2 पॉईंट्स इन द स्पेस 3Dमध्ये काय येईल पहा. ह्या ए बीमधलं जर मला अंतर काढायचं असेल तर सेम टू डिस्टन्स फॉर्म्युला, लेंथ ऑफ ए बी म्हणा किंवा लेंथ ऑफ बी ए म्हणा, आम्हाला काही प्रॉब्लेम नसेल. इथं असेल वेक्टरची भाषा असेल तर येईल, अंतर असल्यामुळं इथं असेल तुमचं x2 मायनस x1चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1चा स्क्वेअर प्लस z2 मायनस z1चा स्क्वेअर. हे झालं तुमचं डिस्टन्स बिटवीन ए बी अँड बी ए. लगेच तुम्ही काय म्हणता सर वेक्टरमध्ये तर फरक पडते हो. ए बी आणि बी एमध्ये फरक न पडायचं कारण आहे x2 मायनस x1चा स्क्वेअर, y2 मायनस y1चा स्क्वेअर, z2 मायनस z1चा स्क्वेअर. उलटा जरी घेतला तर निगेटिव्ह 2चा स्क्वेअर 4 येतो आणि मायनस 2चा स्क्वेअर 4 येतो. हे झालं डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स इन द स्पेस. बरोबर आहे. आता हा नवीन पॉईंट दिलेला आहे, नवीन नाही, शब्द बदलतात बाकी काहीच नाही. कॉम्पोनंट फॉर्म आर, कॉम्पोनंट फॉर्म आर म्हणजे आपल्याला काय करायचं, आरचा कॉम्पोनंट शोधून काढायचा आहे. तीच भाषा वेगळ्या भाषेत दिली की आपण पाहायचं. पहा आर इज अ पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट पी. म्हणजे हा ओपी घेतला मी ओपी आणि या ओपीला मी पोझिशन वेक्टर आर नाव दिलेलं आहे, संपलं बस. कन्सिडर केलं, इमेजिन केलं, इफ वेक्टर आर इज अ पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट पे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, देन आर बरोबर काय आलं पाहिजे इथं एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. इन दिस रिप्रेझेंटेशन एक्स वाय झेड्स आर कॉम्पोनंट्स ऑफ आर अलॉंग ओ एक्स ओ वाय ओ झेड, म्हणजेच एक्स वाय झेड ॲक्सिस. हा जो ओ आरले जर मी समजा आर इमॅजिन केलेला असेल तर वेक्टर आरची किंमत येते एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. मग आता एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड केमध्ये एक्स वाय झेड कोण आहे, एक्स वाय झेड आर द कॉम्पोनंट अलॉंग, इथं ओ एक्स वाय वाय झेड म्हणते ना, तसं नाही ते एक्स वाय झेड आर द कॉम्पोनंट्स अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सिस. इथं जर मी ओ पीला आर कन्सिडर केलेला असेल तर आर कन्सिडर केल्यानंतर आर बरोबर ए आय प्लस बी जे प्लस सी के. मग आरचे कंपोनंट कोण झाले तुमचे ए बी सी. कसे, विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड ॲक्सिस. संपला पॉईंट. पहा इथं नोट दॅट एनी वेक्टर इन स्पेस युनिकली लिनियर कॉम्बिनेशन. आपण थेरमच पाहिला वेक्टर इन प्लेन, प्लेनमध्ये कोणत्याही वेक्टरला युनिकली म्हणजे युनिकली रिप्रेझेंट करू शकतो. आपण थेरम पाहिला ना त्या दिवशी, तोच थेरम वेक्टर इन प्लेन आहे. आता इथं समटाइम्स रिप्रेझेंटेशन्स ऑफ वेक्टर आर एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के युझिंग अँगल ब्रॅकेट आहे. आता काही काही पुस्तकामध्ये आपल्याला माहिती आहे या ठिकाणी ओ पी बरोबर काय आला तुमचा एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. काही काही पुस्तकामध्ये असं रिप्रेझेंटेशन असते वेक्टर आर बरोबर एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के असेल तर बाय युझिंग अँगल ब्रॅकेट मेथड, याला आपण काय म्हणतो अँगल ब्रॅकेट मेथड. कानावून जर नाही गेलो सर हे नवीन काय आहे बा, आर इज इक्वल टू एक्स वाय झेड असंही लिहिलं चालते. म्हणजे पहा इथं आर बरोबर एक्स आय प्लस वाय झेड प्लस झेड केलं, इथं आर बरोबर ब्रॅकेटमध्ये एक्स वाय झेड लिहिलं तरीही काही बिघडत नाही. सो स्टॉप हिअर. थँक्यू.